महाराज म्हणतात सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया। महाराज म्हणतात मी तुम्हाला सांगतो काय त्या विठ्ठलाला भजा। लोक म्हणणे नाही भजलं तर काय होईल महाराज? महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया। नाही भजला तर मिळालेला जन्म वाया जाईल। वाया जाणं कशाला म्हणायचं? जी वस्तू ज्याच्यासाठी आहे त्याच्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे। आता तुम्ही इथं वेळातला वेळ काढून कीर्तनाला आलात हा, आणि इथं येऊन जर टाळी वाजून जर भजन नाही केलं तर तुमचं इथं येणं वाया गेलं। बरोबर आहे की नाही? एवढा लांबून कीर्तनकार आला हरीश महाराज आणि कीर्तन नाही चांगलं झालं तर पैसा वाया। काय राव खुशाल गेला म्हणायला लागले तुम्ही हा? जी वस्तू ज्याच्यासाठी आहे त्याच्यासाठी तिचा उपयोग झाला पाहिजे। बघा विठ्ठल विठ्ठल नरदेह भजनासाठी दिलेला आहे। नरदेहात येऊन जर भजन नाही दिलं झालं तर मिळालेला नरदेह वाया गेला। लोक म्हणले महाराज आम्ही संसारी माणसं आहे, एकदा का आमच्या संसाराची बरोबरी झाली की आम्ही परमार्थ कराया मोकळे झालो। महाराज म्हणले करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसे। बरोबरी केल्यानं संसार पूर्ण होत नाही। बघा हा, बघा जिथं अपूर्णता आहे त्याचं नाव संसार आहे आणि ज्याला पूर्णत्व आहे त्याचं नाव परमार्थ आहे। विठ्ठल विठ्ठल एका वाक्यात सांगू, जो कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे आणि थोडा जरी केला तरी पूर्ण होतं त्याचं नाव परमार्थ आहे। बघा एका बाईला म्हटलं माय चला ना पंढरपूरला। ती बाई म्हणे महाराज 3 पोरी दोघीचे लग्न झाले, एकदा का तिसरीचं लग्न लावून दिलं की मी वाऱ्या कराया मोकळे झाले। म्हटलं तू कशाची माय मोकळी होती? तिसरीचं लग्न लावून देते, पहिली बाळातपणा येते, पहिली बाळातपणा जाती का नाही, दुसरी ऑपरेशनला येते, दुसरी ऑपरेशनला जाती का नाही जाती, तिसरी फारकत घेऊन मोकळी होती। तू कशाची माय मोकळी होती? जेवढं जेवढं याच्यातून सुटण्याचा प्रयत्न कराल तेवढं तेवढं गुंतून जावं लागत असतं। बघा आणि बरोबरी केल्यानं संसार पूर्ण होत नाही। बघा बघा जिथं अपूर्णता आहे त्याचं नाव संसार आहे, ज्याला पूर्णत्व आहे त्याचं नाव परमार्थ आहे। मला सांगा मंदिर कधी पूर्ण होतं? चला बोला कळस। तुम्ही थोडं बोलत चला गाड्या हा, आजच्या कीर्तनकाराच्या दाव्याला आल्यासारखं बसू नका हा, थोडं बोलत चला हा, फ्रेश बसा। अरे एक फोटोग्राफर हरीश महाराज फोटो काढण्याच्या अगोदर सूचना करतो स्माइल प्लीज हा, 2 सेकंद हसला तर फोटो किती मस्त निघतो, आयुष्यभर जर हसत राहाल तर अरे जीवन किती सुंदर जाईल हा। पण एक कमी लोकांना कळतं, आज ज्यांना कळतं तेच म्हणतात या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। आवाज पॅक झालेला आहे बघा, वैतागलेले म्हणतात या मग चिठ्ठी कुठे हरवली? अरे का मरतो? चांगला विषय परत परत मिळत नाही म्हणून हसत खेळत राहा। बघा हा, मंदिर पूर्ण झालंय आपण कधी समजतो? मंदिराचा कलश बसला की हा। मला सांगा बंगला कधी पूर्ण होता? चला बोला। एक मजला काढला की दुसऱ्या मजल्याचे गज काढलेलेच असते हा। बरं दुसऱ्याचे गज काढलेत का नाही, तिसऱ्याची चाल सोडलेलीच असती। ही पूर्वीपासूनच आलेली चाल आहे, आताची नाही हा। मंदिर पूर्ण होतं, बंगला पूर्ण होत नाही। मंदिर पूर्ण का होतं? मंदिर परमार्थातला आहे, बंगला संसारातला आहे। रावणासारख्याकडून संसार पूर्ण नाही बघा झाला। रावणा एवढे श्रीमंत आपण नाहीत हा। शुद्ध कांचनांची 7 कोटी 7 कोटी घरं रावणाची सोन्याची होती। आपल्या घरात सोनं असतं पण रावणाची घरच सोन्याची होती, एवढा श्रीमंत रावण। कुणाच्या श्रीमंतीचं वर्णन नाही पण रावणाच्या श्रीमंतीचं वर्णन करावं लागलं, एवढा श्रीमंत रावण हा। वणिस्ता श्रीमंत नव्हता, बुद्धिवानही तेवढाच होता। किती बुद्धिवान होता? हे तांडव स्तोत्र आपण ऐकतोय ना, हे तांडव स्तोत्र भगवान शंकराचं ते रावणानं तयार केलेलं आहे, एवढा बुद्धिवान रावण होता। वणिस्ता बुद्धिवान नव्हता, कुळात पण साध्या जन्माला आला नव्हता। कुठल्या कुळात जन्म होता? प्रकाश महाराज रावणाचा ब्राह्मण कुळात जन्म होता। म्हणून ही लंका जी बनवली होती ना भगवान शंकरांनी पार्वतीसाठी बनवली होती आणि ते लंकेच्या वास्तुशांतीसाठी त्याला बोलवलं। आणि एवढी सुंदर वास्तुशांती झाल्याच्या नंतर भगवान शंकर म्हणे काय पाहिजे बोला? हे म्हणलं लंकाच पाहिजे, काय नको?
एवढा श्रीमंत रावण. पण नुसता श्रीमंत नव्हता, सामर्थ्यही कमी नव्हतं. किती सामर्थ्य होतं? सगळे देव रावणाच्या बंदीशाळात होता, एवढा सामर्थ्यशाली होता. बरं, परिवार लहान नव्हता. किती परिवार होता? 80,000 रावणाला बायका होता. आपल्या एकीनीच बेजारी चालू. एवढा रावण मोठा होता. पण रावणाच्या संसारातली इच्छा होती. रावणाच्या संसारातली पहिली इच्छा होती स्वर्गाला जाण्यासाठी शिडी लावायची. रावणाची संसारातली दुसरी इच्छा होती समुद्राचं पाणी गोड बनवायचं. आणि रावणाची संसारातली तिसरी इच्छा होती सोन्याला सुगंध आणायचा. ऐका, एवढा शक्तिशाली रावण मेला, पण आजपर्यंत स्वर्गात जाण्यासाठी शिडी नाही, समुद्राचं पाणी गोड नाही आणि सोन्याला सुगंध नाही. हा, सांगायचं तात्पर्य एवढा मोठा रावण संसार पूर्ण करू शकला नाही. म्हणून आपण संसार पूर्ण करणार का? चला बोला, होऊ शकणार नाही. म्हणून जेवढी बरोबरी कराल तेवढं याच्यात गुंतून जावं लागत असतं. आणि एक दिवस भवशुंदूच्या पुरामध्ये वाहून जावं लागत असतं. भवशुंदूचा पूर म्हणजे जन्म मरणाचा पूर. किती वेळा जन्मा यावी नित्य व्हावी फजित, किंवा पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे कलदुस्तारे कृपया पाये पाये मुरा भज गोविंदम गोविंदम भजे मूढमती. सारखं सारखं जन्माला यायचं, सारखं सारखं मरायचं, याला जन्म मरणाचा पूर मानतात. लोकांना पटलं. लोक म्हणले, महाराज आम्ही देवाला भजू, पण देवाला भजण्यासाठी काय लागत आहे? महाराज म्हणले, देवाला आपलंसं करण्यासाठी अंतकरणात भाव निर्माण व्हावा लागतो. म्हणून काही नलगे एक भावची कारण. आणि हे खोटं वाटू देऊ नका, मी माझ्या विठोबाची शपथ घेऊन सांगतो. तू का म्हणे आन विठोबाची. आणि याच्यापेक्षा वेगळं काही कराल तर करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसे. असा अभंगाचा सरळ सरळ माझ्या बुद्धीप्रमाणे अर्थ झाला. विठ्ठल विठ्ठल चला इकडे लक्ष देऊन ऐका सज्जनानो. आज सांगतो या शब्दाने अभंगाला सुरुवात आहे. हा, जगाच्या पाठीवर जर सांगणाऱ्यांचा विचार जर केला तर एवढे सांगणारे आहेत की ऐकणारे कमी पडतील, एवढे सांगणारे आहेत. हा, पण सांगतात कोण, सांगतात कुणाला आणि सांगतात काय, हे फार महत्वाचं. हा, इथं सांगतात कोण? तुकोबार आहे. सांगतात कुणाला? तुम्हा आम्हाला. आणि सांगतात काय? तुमच्या आमच्या हिताचं. सांगत असताना पहिली गोष्ट महाराज सांगणाराचा अधिकार असायला पाहिजे. अधिकार कशाला म्हणणं? हा, आधी आपण करणे आणि नंतर इतरांना सांगणे, याला सोप्या भाषेत अधिकार म्हणतात. हा, ज्याच्या गळ्यात माळ नाही, रामेश्वर महाराज, त्यांनी आपल्या चुक्या काढाव्या का? हा, अरे तुझी बायको तुला टायमिंगला चहा देत नाही, तू काय आमच्या चुक्या काढतो? हा, ज्याच्या गळ्यात माळ आहे त्यांनी जर आमच्या चुक्या काढल्या तर मान्य बी होईल. ज्याचं आयुष्य परमार्थात गेले त्यांनी आमच्या चुक्या काढल्या तर मान्य होईल. पण ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यांनी आमच्या चुक्या काढू नये. हा, आता एखादं जर समजा आपल्याला गावातलं म्हणलं तुझ्याकडे बघावं लागतं, आपण काय म्हणतो? ऐ चल बघ, तुला काय बघायचंय बघून घे. पण हे शब्द जर एखाद्या DYSPने वापरले, तुझ्याकडे बघावं लागतं, रात्रभर झोपत नाही का? शब्द तेच आहे, पण सामान्य माणसाचा अधिकार वेगळा आणि DYSPचा अधिकार वेगळा. आता समजा मी जर म्हणलो उद्या गेवराई बंद ठेवा, कुणी माझं ऐकेल का? आणि एकदा का मुख्यमंत्र्याचा फोन आला उद्या गेवराई बंद, कुणाची चालू ठेवण्याची हिंमत आहे का? नाही का? मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा राजा आहे, तो कुठल्याही पक्षाचा असू द्या. एकदा का मुख्यमंत्री झाला की तो निरपक्ष असतो. आमदार होईपर्यंत पक्षाचा, एकदा आमदार झाला की त्या मतदारसंघाचा. खासदार होईपर्यंत त्या पक्षाचा, एकदा खासदार झाला की त्या जिल्ह्याचा. त्याला त्या जनतेला सांगण्याचा अधिकार आहे आणि जनतेनं ऐकणं जनतेचं कर्तव्य आहे. त्याने अधिकाऱ्यानं सांगितलं ना, आपल्याला ऐकावं लागत असतं. बघा, मग महाराजांचा अधिकार जर पाहिला आपण तर महाराज म्हणतात, वेदात जातो अर्थ आम्हासीच ठाव एरा निरवावे भार माता, किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. एवढा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये वडा तुका आकाशाये वडा तुका आकाशा अनुरे नुया तुका तुका आकाशाये वडा
तुका आकाशा एवढा एवढा मोठा महाराजांचा अधिकार. पण अधिकार म्हणजे काय सांगतो तुम्हाला, ऐका. बाप पोराला म्हणे बाळ्या जाय बिडी पेटून आण. पोरग जात चुलीवर बिडी धरत, बापाजवळ येऊस तर बिडी विजून जाते. बाप पोराला म्हणतो बाळ्या मूर्खा साधी जीवनात बिडी पेटून आणता नाही आली, बाकी काय करशील. पोरग म्हणतं मला चॅलेंज, आत्ता जातो. जे जात चुलीवर बिडी धरत विजूच देत ना. बघा तुम्ही म्हणता तुला कस काय माहीत. बरं बिडी अशी इमानदार जाते रामेश्वर महाराज, ती ओढल्याशिवाय पेटत नाही. तुम्ही म्हणता तुला कस काय माहित, मी काय ओढून बघितलेलं नाही, ओढणाराची पाहिलेली आहे. हा तिचा तर स्वभाव आहे. त्यांनी तिथूनच ओढायला सुरुवात केली. बापाजवळ येऊस तर बिडी विजून गेली. बाप बिडी ओढत ओढत पोराला म्हणतो बाळ्या अरे बिडी ओढणं चांगलं नाही. बिडीमुळं अनेक प्रकारचे रोग होतात. एका झोरक्याला एक एक उपदेश. ऐकणारं पोरग हुशार असतं. पोरग म्हणतं बाबा तुमची बिडी तुमच्या मागच्या दोऱ्याला जाऊन चिकटली तरी सोडू दे ना, आणि तुम्ही म्हणता मला बिडी ओढणं चांगलं नाही. ऐकल का पोरं? नाही. बोला ऐकल का? हा बापाला असं वाटत असेल की पोराने बिडी ओढू नये, तर बापानी आपल्या जीवनातली बिडी ही नावाची वस्तू बाजूला केली पाहिजे नारायण महाराज, आणि सिगारेट चालू केलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? असं नाही. बापाला असं वाटत असेल की पोरानं बिडी सिगारेट बंद करावं, तर बापाने आपल्या जीवनातली बिडी सिगारेट बंद केलं पाहिजे, तेव्हा पोरग ऐकेल. एक पोरग रस्त्यानं तंबाखू खात होतं बघा हरीश महाराज. त्याला म्हणलं बाळा तंबाखू खातो तुला लाज नाही वाटत? तो म्हणे महाराज तुझे मास्तर समोरून आले. म्हणलं तो म्हणे महाराज तंबाखू खायला आपण आपल्या बापाला घाबरत नाही, मास्तरला काय घाबरणार. हा आणि योगाने त्याचा बाप आला बघा, आणि त्याने अशा हात मागे घेतले बघा राहुल महाराज. मी म्हणलं बोलून गेलं पण थोडं का व्हायना बापाविषयी इज्जत आहे. म्हणलं बाळा आता तर म्हणला की तंबाखू खायला आपण आपल्या बापाला घाबरत नाहीत, मग आता का हात मागे घेतले? तो म्हणला महाराज हात घाबरून मागे नाही घेतली, ती याच्यातली अर्धी तंबाखू खाते. याच्याच हातातली जर अर्धी तंबाखू बाप खाता असेल तर पोराला काय अधिकार लागणार. हा यदेत आचरती श्रेष्ठा तत्तदेवी तरोजन. जसं जसं श्रेष्ठ व्यक्ती करीत असतात तसं तसं बाकीचे लोक करीत असतात बघा. म्हणून ऐका, घरचा करता चांगला असेल तर घर चांगलं राहतं, गावचा करता चांगला असेल तर गाव चांगलं राहतं, राज्याचा करता चांगला असेल तर राज्य चांगलं राहतं, आणि देशाचा करता चांगला असेल तरच देश चांगला राहत असतो बघा. विठ्ठल विठ्ठल मग महाराज तुम्ही सांगता हे अधिकाराचं आहे, पण अनुभवाला अभंग किंमत आहे का नाही? किती अभंग पाठ केले याला किंमत आहे का किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत आहे? वा किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत. किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत आहे का किती अनुभवता आले याला किंमत आहे? किती अनुभवता आले याला किंमत. हरीश महाराज मला एक जण म्हणे महाराज पारायण कुठपर्यंत करायचं? मी म्हणलं माणूस जोपर्यंत नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं. मग महाराज अनुभवा व्यतिरिक्त बोलतच नाहीत बघा. अग्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा, किंवा तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगे, किंवा अनुभव आले अंगा ते या जगा दे तसे. अनुभवा व्यतिरिक्त महाराज बोलत नाही. महाराज सांगणं अधिकाराचा आहे, अनुभवाचा आहे. नुसता अधिकाराचा अनुभवाचा असून चालत नाही, ते हिताचं सुद्धा असलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल हिताचा असेल तर माया हो कुणीही कुणाचं ऐकावं बरं का. हिताचा असेल ना तर कुणीही कुणाचं ऐकावं. कदाचित पोरग बापाला सांगत असेल हरीश महाराज, आणि पोराचं सांगणं जर बापाच्या हिताचं असेल तर बापानं सुद्धा पोराचं ऐकलं पाहिजे. अय बापाय हो कळतंय ना? हा पण आपण पुरे पांढरे झालेत पण कमराच्या चाव्या सोडायला तयार नाहीत बुवा. हा आणि हेच आपल्याला शिकवतं रामायण. जगायचं कसं हे आपल्याला रामायण शिकवतं, आणि मरायचं कसं हे भागवत शिकवतं. सख्या भावाने आज सख्या भावासोबत कसं वागायचं हे आपल्याला रामायण शिकवतं, आणि त्या काळातलं आपल्याला सावतर भावासोबत कसं राहायचं हेही आपल्याला रामायण शिकवतं. विठ्ठल विठ्ठल दशरथाचा एक केस कानावरचा पांढरा झाला. श्रवण समीप भयसित केस, एकच केस पांढरा झाला. तर अख्खं राज्य
रामाच्या स्वाधीन झालो, आपण पुरे पांढरे झालो, पण चाव्या सोडायला तयार नाही. हेच रामायण शिकवतं आपल्याला. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाते, हम कथा सुनाते, हम कथा सुनाते, हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हे रामायण गे पुण्य कथा श्री राम की. जम्बूदीपा भरत खंडे आयार्वते, भारत वर्ष एक नगरी है, विख्यात अयोध्या धाम की. यही जन्म भूमि है, यही जन्म भूमि है, यही जन्म भूमि है, परम पूज्य श्री राम की. हे रामायण गे पुण्य कथा श्री राम की, हे रामायण गे पुण्य कथा श्री राम. मग पोरग जर बापाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं जर बापाच्या हिताचं असेल तर बापानं सुद्धा पोराचं ऐकलं पाहिजे. कदाचित बायको नवऱ्याला सांगत असेल आणि बायकोचं सांगणं जर नवऱ्याच्या हिताचं असेल तर नवऱ्यानं सुद्धा ऐकलं पाहिजे. रामेश्वर महाराज बायकोचं, बायको नवऱ्याला सांगते. कधी सांगते? रात्रीच्या वेळेस दोघांचे जेवण झाले, हरीश महाराज दोघे एका खोलीमध्ये बसले की बायको नवऱ्याला सांगते, बघा अहो तुमच्या भावाकडे बघा तर त्याच्या कपड्याची इस्त्री मोडत नाही, तुमच्याकडे बघा तर तुमचं मड कधी उसातच गाडलेलं, कष्ट करून करून मेले, वाटण्या झाल्यावर काय तुम्हाला गुंठाभर जास्त काय वाटून देणार नाही. माझं तर आयुष्य गेलं सांगून सांगून, पण पोराकडे बघा सांगते तुम्हा वेगळं निघा, 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 वेगळं निघून संसार बघा, वेगळं निघा वेगळे भगवान संसार बघा, सांगते तुम्हा वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा, सांगते सांगते तुम्हा वेगळं निघा, सांगते तुम्हा वेगळं निघा, सांगते तुम्हा वेगळं निघा, सांगते तुम्हा वेगळं निघा, वेगळं निघा, सांगते तुम्हा वेगळं निघा. वाह, एकदा रामेश्वर महाराजासाठी जोरदार टाळी वाजवा. अहो यालाही अंतकरणाचा मोठेपणाच लागत हो. आज वास्तविक ते कीर्तनकार आहेत, कथाकार आहेत आणि एका मित्राच्या कीर्तनाला टाळ घेऊन उभा आहे. आज मोठेपणा आहे. विठ्ठल विठ्ठल असं जर बायको सांगत असेल तर नवऱ्यानं सुद्धा ऐकलं पाहिजे. ऐकलं पाहिजे ना? हा, अरे असं जर सांगत असेल तर लिंबाचा वाला फोक काढायचा आणि वाल्या फोकाने हाणायची. काही पाप लागत नाही बघा, अजिबात पाप लागत नाही. पण ऐका, बायको जर नवऱ्याला सांगत असेल अहो तुम्ही दारू पिता, या दारूमुळं तुमच्या शरीराचा नाश झाला हो, अहो या दारूमुळं मुलांच्या शिक्षणावर परिणाम व्हायला लागला, अहो या दारूमुळं तुम्हाला पाहुण्या रावळ्यात इज्जत राहिली नाही, अहो या दारूमुळं गावातले लोक तुम्हाला चांगलं बोलत नाहीत. असं जर बायको नवऱ्याला सांगत असेल तळमळीनं तर नवऱ्यानं सुद्धा ऐकलं पाहिजे. चला तुम्हाला 5 मिनिटं थोडं बाजूला येतो. अरे गरीबातला गरीब बाप असू द्या, त्याचे लेकर त्याला श्रीमंताच्या लेकरापेक्षा कमी नसतात. हा, असं समजायचं नाही की श्रीमंत बापच मुलांचे लाड पुरवतो, असं कधीच समजायचं नाही.
गरीबातला गरीब बाप सुद्धा मुलांची लाड शिल्लक ठेवत नाही. बघा आता दिवाळी झाली, बापानं स्वतःला ड्रेस नसन घेतला, पण मुलांना मात्र त्यांच्या मनावर ड्रेस घेतल्याशिवाय राहिला नसतो. तो बाप असतो. अरे बाप जर सायकलवर हिंडत असेल तर त्याची अपेक्षा असते की माझा मुलगा फोर व्हीलरनीच हिंडला पाहिजे, ही त्याची अपेक्षा असते. आणि एकदा का आपल्या जीवनातला बाप गेला तर आपला मोठेपणा दाखवायचा कुणाला? हा, ज्याला आपला मोठेपणा सहन होत नाही त्याला आपला मोठेपणा दाखवायचा अजिबात नाही. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंतच्या जीवनाला अर्थ. अरे तुम्ही एक कुत्रे सांभाळता ना, याला कितीही भाकरी टाका हो, एक दिवस चावल्याशिवाय राहणार नाही. पण माय बापाला अशी फेकून भाकरी टाका हो, एक दिवस आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. माय बापा आई वडिलाविषयी किती जरी बोलायला गेलं तरी कमीच आहे. बघा गाणे बघा सुंदरी. हुरामधी माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू त्याच्या कणावाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची, मुकी घाल मेल. लेकराच्या पायी उभा जन्म बुदळेल. आधाराचा वड जणू वाकल आभाळ, त्याच्या आईन पान पाचोळा जिन राणो माळ. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला. झिजविल त्याने काया, काया झिजवून तुझ्या शिरावर. धरली सुखाची काया रे वेड्या, मिळणार नाही तुला बापाची माया. मिळणार नाही तुला बापाची माय. तुला मिळेल बंगला गाडी, बायका पोर मोटार गाडी. आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. म्हातारपणी त्या आई बापाला नको देव दुरावर वेड्या. मिळणार नाही तुला बापाची माया. मिळणार नाही तुला बापाची माया. म्हणून जोपर्यंत आपल्या जीवनात आई वडील आहे तोपर्यंतच आपल्या जीवनाला अर्थ आहे. बघा तुम्हाला सांगेन 2 मिनिटात. नदीला पाणी आलतं आणि मुलीला आणि बापाला त्या नदीच्या पलीकडे जायचं होतं. बघा बाप म्हणला बेटा माझ्या हाताला धर तू. मुलगी म्हणली बाबा मी तुमच्या हाताला धरणार नाही. बाप म्हणला का? तू धरलं काय मी धरलं काय एकच आहे, आपल्याला पलीकडे जायचंय ना. मुलगी म्हणली बाबा कदाचित नदीचं पाणी जर जास्त वाढलं
तर मी तुमचा हात सोडू शकते, पण तुम्ही जर माझ्या हाताला पकडलं तर पैलथडीला नेल्याशिवाय सोडणार नाही. तो बाप असतो. मग गरीबातला गरीब बाप असू द्या. अरे पैसा नसताना 10-10, 20-20 लाख रुपये हुंड्यात देण्याची हिंमत ठेवतो तो बाप असतो. बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी. आपुली कुरबानी वाळवणी, आपुली कुरबानी वाळवणी, एकाएकी झाला मीराचे साधणे, एकाएकी झाला मीराचे साधणे. अरे ऐपत नसताना 10-10, 20-20 लाख रुपये हुंडा देण्याची हिंमत ठेवतो तो बाप असतो. अरे सोनाराच्या, सावकाराच्या, आचार्याच्या पाया पडतो आणि त्याच्या काळजाचा तुकडा तुमच्या हवाली करतो. कशासाठी? दारू पिण्यासाठी. याच्यासाठी बापाने एवढा लग्नाचा सोहळा केला का? चला बोला. हा, अरे तुम्हाला नशा करायची ना, ही नशा करा. ही आता आमची सर्वच महाराज मंडळी आम्ही हे रात्रंदिवस फिरतो. ही काय उगा मजा म्हणून फिरतोय? हा, कोणी म्हणाल महाराज तुम्हाला पैसे मिळतात, मग कोरोनात का कार्यक्रम बंद होते, मग आम्ही का धोत्रच विकले का? हा, जगलोच ना. मग नशा करायची ना, ही करा. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा है, सुबह पियोगे तो शाम उतर जाएंगे, लेकिन एक बार हरि नाम का प्याला पीकर देखो तेरी जिंदगी सुधर जाएगी. नशा करायची ना, ही करा. मग बायको नवऱ्याला सांगत असेल, आणि बायकोचं सांगणं जर नवऱ्याच्या हिताचं असेल तर नवऱ्यानं सुद्धा ऐकलं पाहिजे. पण बायाचं थोडं अवघड आहे बघा रामेश्वर महाराज. चला थोडी फवारणी करतो आता, लयच उगं माव पडल्यासारखं झालं. जशी विठ्ठल विठ्ठल बघा आता इथून मी कीर्तन करून घरी जावं, तिने तर म्हणावं तुम्हाला तर काही कळतच नाही. मग लोक ऐकणारे. बरं, ज्याची त्याची बायको ज्याच्या त्याच्या भाषेत सांगते बघा. पखवाजाची बायको म्हणते उगा थापा मारू नका, गायकाची म्हणते उगा चाली दाखवू नका, तो ह्या चालीमुळे तर माऊ वाटोळ झालं. वारकाची म्हणती तुम्ही तर माझा केसानं गळा कापला. पेंटरची म्हणती एका ठोक्यात गाल रंगीत असते. आणि कीर्तनकाराची काय म्हणते नाही सांगितलेलं बरं. झाकली मूठ 1.25 लाखाची. एक जणानं बारीक अशी रामेश्वर महाराज कटिंग केली बघा. आणि घरी गेलं आणि बायकोला म्हणे होय मी थोडा तरुणच दिसत असेल. ती म्हणली चेप्पी करून यायचं ना, म्हणजे मग बाळू त्यातले दिसते असतात. तिला काय कमती काय महाराज? काहीच नाही बघा. बायाला भांडत बसायचं नाही बघा. विठ्ठल विठ्ठल वजन कुठं हाणायचं हे सुद्धा कळलं पाहिजे बघा. बघा एका बाईच्या आमच्या तिकडे एक 1.25 क्विंटलची बाई, तिच्या घरी चोर गेले. कशाला मारायला जायचं का चोरान तिच्या घरी? तिने जसा चोर गेला तसा खाली पडला, अंगावर बसली. पोराला म्हणे पाप्या पोलीस स्टेशनला जाय. पोरगा म्हणे मग चप्पल सापडा नाही, खालून चोर मला माझी घालून जाय, पण लवकर जाय, उठू दे लवकर, बुलडोजर नाही तर जागीच मारता येईल. वजन वजनही कुठे टाकायचं हे कळलं पाहिजे बघा. विठ्ठल विठ्ठल महाराज सांगणं अधिकाराचा आहे, अनुभवाचा आहे, हिताचा आहे. पण शास्त्र असं सांगतं की कुठलीही गोष्ट विचारल्याशिवाय सांगू नाही. एखाद्याला उपदेशाची गरज नसताना उपदेशाचं बोध अमृत आपण हरीश महाराज त्याला पाजत असाल तर त्याच्या फसणी पडत नाही बघा. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कायसा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. क्रोधी माणसाला, अविश्वासी माणसाला सांगून फायदा नाही बघा. हा बघा गावातला एखादा आडमोठा म्हणला ना, हाल्या दूध देतो, त्याला म्हणायचं 5 लिटर देतो. त्याच दुधाचा चहा पिऊन आलो बघा. हा हा घुबडाला सूर्याचं अस्तित्व मान्य नाही, मग सूर्य नाही का? हाय, घुबडाला का सूर्याचं अस्तित्व मान्य नाही? त्याला दिवसा दिसत नाही, हा त्याचा प्रॉब्लेम आहे. तसं काही लोकांना नाही कळत. आज गावात कीर्तन चालू आहे, ज्याचा त्याचा प्रॉब्लेम आहे, ठेवणाराचा काय गुन्हा आहे बुवा, आहे का नाही? मानतच नसाल तर फायदा नाही बघा. विठ्ठल विठ्ठल मला एक जण म्हणे महाराज मी देवाला मानत नाही. म्हणलं चांगली गोष्ट आहे रामेश्वर महाराज, मी टेन्शन घेत नाही बघा, तणावमुक्त जीवन जगतो, टेन्शन घेत नाही, तणावमुक्त आहे.
ते म्हटलं महाराज मी देवाला मानत नाही. म्हणलं चांगली गोष्ट आहे. मग त्याला टेन्शन आलं. त्याला वाटलं मी महाराजाला भडकून देईन आणि महाराजांची मजाक घेईन. ते म्हटलं महाराज मी देवाला मानत नाही. म्हणलं चांगली गोष्ट आहे. ते म्हणलं असं कसं काय, मी देवाला मानत नाही तर तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. म्हणलं मला काय वाटणार, कसं काहीच काय वाटत नाही. 2-2 तास कीर्तन करता मी देवाला मानत नाही तर तुम्हाला काय वाटत नाही. म्हणलं मला काय वाटणार, एरवी तरी कुत्रे मानत नाहीत, मी एक कुत्र वाढलं म्हणून सोडून देईन. हा टेन्शन घेण्याचोगे काय एवढं नाही तरी काय. श्वान सुकरे बापुडी. श्वान म्हणजे कुत्र, शुकर म्हणजे डुकर. महाराजांचे प्रमाण आहे ते. गात्याचं जीवन जगलं कुठलंच दुःख नाही बघा. विठ्ठल 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 तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. दगडात बदल होतो महाराज पण माणसात बदल होत नाही. एक दगड एकदा मंदिरात जातो तर देव होतो. माणसं रोज मंदिरात जातात पण दगड राहतात. ही अधोगती आहे. एक दगड एकदा मंदिरात गेला तर देव झाला. माणसं रोज चक्रा मानतात मंदिरात. ये चक्कर मारू मारू याला चक्कर आली पण याच्यात काही बदल झाला नाही. मानतच नसाल तर फायदा नाही बघा. विठ्ठल 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 बघा एक विनोद सांगा म्हणजे कळण तुम्हाला. एक मूर्ख माणूस रेल्वेने चालला होता आणि रिझर्वेशनचं त्याला वरचं सीट भेटलं. 3 सीट असतात ना, 1 2 3 वरचं सीट भेटलं. मग त्याला रेल्वेमध्ये बसल्याच्या नंतर जुलाब लागली बघा. मग ते सारखं वर चढायचं खाली उतरायचं, वर चढायचं खाली उतरायचं. दिवसभराच्या प्रवासात थकून गेलं. जसं घरी आलं तसं पटकन खाली बसलं. बायको म्हणे एवढं थकायला काय झालं. त्यांनी घडलेला प्रसंग सांगितला. म्हणजे सारखं खाली उतरायचं वर चढायचं खाली उतरायचं वर चढायचं. दिवसभराच्या प्रवासात मी थकून गेलो. माझ्या हातापायात काही ताकद राहिली नाही. बायको हुशार होती. बायको म्हणे तुम्हाला सारखं वर चढायचं खाली उतरायचा कंटाळा येतो, त्रास होत होता, तर तुम्ही खालच्या सीटवर बसलेल्याला विनंती करायची की बाबा माझी तब्येत बरी नाही, तुम्ही माझ्या सीटवर बसा आणि मी तुमच्या सीटवर बसतो. असं जर कुणाला म्हणले असते तर ऐकलं नसतं का. बोला ऐकलं असतं ना. तू म्हणे एवढी साधी गोष्ट मला कळत नाही भाई, पण खालच्या सीटवर कुणी बसलंच नव्हतं तर विचारू कुणाला. अशा मूर्खाला उपदेश करून काय फायदा. चला बोला काहीच फायदा नाही. विठ्ठल विठ्ठल मग काही गोष्टी अशात विचारल्या तरी सांगायच्या नाहीत आणि काही गोष्टी अशात न विचारता सांगायच्या. काही गोष्टी अशात विचारल्या तरी सांगायच्या नाहीत. हा एखाद्याने समजा आपल्याला दारूचं दुकान विचारलं, सांगायला पाहिजे का. हा त्याच्या हाताला धरावं, त्याच्याकडे पैसे नसले तर आपल्याकडले देवा, फुल करावून सप्त्यात आणून सोडून द्यावा. जातील पैसे पण सप्त्याचा तरी नासवून ना. याच्यातच आपले लोक पठायचे. हा बरं पिणारे लोक काय करते सांगता येत नाही. एक जणाला बायको सांगू सांगू कंटाळी, पिऊ नका पिऊ नका. ती एक दिवशी वैतागलं बायकोला झाकण बर पाच. बायकोने गेलं किती कडवी व म्हणे हे. ती म्हणलं तुला आज कळलं का हे दुःख मी कसं सहन करीत असेल. काही करते पण पिते हे मात्र निश्चित. मग ऐका काही गोष्टी अशा विचारल्या तरी सांगायच्या नाहीत, पण काही गोष्टी अशात न विचारता सांगायच्या. विठ्ठल विठ्ठल ऐका एखादा आंधळा माणूस आहे, रस्त्याने चाललाय, रस्त्यामध्ये खड्डा आहे, आपण त्या रस्त्या पुढे उभा आहे, आपल्याला दिसतंय हा आंधळा माणूस रस्त्यात पडणार आहे. मग आपण त्या आंधळ्या माणसाची विचारण्याची वाट बघावी का राहुल महाराज. नाही, त्याच्या बोटाला धरावं आणि त्याला रस्ता दाखवणं हे कुणाचं काम आहे. दिसणाऱ्याच. अंधळा अंधकोकी पडता मग देख नाही विलावावे सतपता ते ज्ञानांदी दुःखी बुडता त्याची उद्धारावया तत्वता मी प्रार्थी तसे. किंवा तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरूनी खऱ्या देवा. तुकाराम महाराजाला दिसतंय हे लोक आंधळे, मला दिसतंय ना. मग यांच्या हिताचा मार्ग रस्ता दाखवणे माझं काम आहे आणि तो रस्ता अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात ना. सांगत तू मासी भजारे विठ्ठला, सांगत तू मासी भजारे विठ्ठला, सांगत तू मासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हा भजारे
वाजवा एकदा जोरदार आमच्या महाराज मंडळीसाठी. वा 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 वा. गाण्यासाठी वाजवण्यासाठी खूप कष्ट करावं लागतं असतं. याच्यासाठी अभ्यास रियाज करावा लागतो, तेव्हा कुठंतरी हे दिसतं. काही काही लोकांना 2 मिनिटाच्या सूचना देता येत नाही. कीर्तन करणं, गायन करणं, पकवाज वाजवणं सोपं आहे. हा, माझं कीर्तन झालं आणि एक जणांना माय घेतलं, सुरुवात केली. सुंदर असं कीर्तन केलेलं आहे महाराजांनी. त्याबद्दल गावकऱ्याच्या वतीनं महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली. अरे म्हणलं का जिवंत आहे आणून महाराज, नको श्रद्धांजली आत्ताच वाहू. एवढ्यावर बास नाही केलं रामेश्वर महाराज, परत चालू केलं. सुंदर असं कीर्तन केलेलं आहे महाराजांनी, पण गडबड गोंधळ न करता सर्वांनी महाराजांचं दर्शन घ्यायचे. पण ऐका, लक्ष देऊन ऐका, दर्शन घेत असताना रिकाम्या हाताने महाराजांचं दर्शन घ्यायचं नाही. कुणी 100 कुणी 500 ठेवा. हा बरं, पैसे नसले तर महाराज सोनं सुद्धा घेतात. पण ऐका, लक्ष देऊन ऐका, गडबड गोंधळ न करता इकडून बाया दर्शन घेतील आणि इकडून महिला दर्शन घेतील. मला सांगा, बाया आणि महिला वेगळ्यात का? हा, काही काही माणसांना 2 मिनिटाच्या सूचना देता येत नाही. कीर्तन करणं, पकवाज वाजवणं, गायन करणं सोपं नाही. जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. महाराज म्हणतात, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हाशी. तुम्हाशी म्हणणं मागा उद्देश काय आहे बरं? हा, जगाच्या पाठीवर जर आपल्या संप्रदायाचा जर विचार केला तर असा एकमेव संप्रदाय आहे, त्याच्यात कुठल्या कुळाचा, कुठल्या जातीचा, कुठल्या प्रांताचा, कुठल्या धर्माचा कधीच विचार केला जात नाही. बघा, सकळ असे ते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी व्हावे, चोखा मिळा. या रे लहान थोर, याती भलती नारी नर, करा बा विचार नलगे चिंता कोणासी. जात वीत गोत कुळशीळ मात, भजे कातुरीत भावना यु न पाहियाती कोणाचा विचार, भक्त करण्या ज्ञानबाई. हा, जात वित्त गोत कुळशीळ मात, भजे कातुरीत भावनायुक्त. भावनायुक्त अंतकरणाने भजे खायचे. बघा, हा, काही काही गोष्टी अशात रोज आपण बोलतो पण त्याचा अर्थ कळत नाही. बघा आपल्याला, हा, आमच्या घरी रोज महिला मंडळींचा हरिपाठ होतो. रोज त्या महिला मंडळी म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्याच महिला मंडळी आता माऊलींच्या सोहळ्यात गेल्या. बघा, आता माऊली ज्ञानोबरायांचा सोहळा पुण्यात आला. आता या म्हाताऱ्या इकडल्या आपल्या गावाकडल्या, त्यांनी कधी पुणे पाहिलं नव्हतं. ते या अशा बिल्डिंगकडे बघून म्हणायला लागल्या, माय काय इमारत, काय इमारत. दुसरी म्हणली, माय उगत ज्ञानोबारायांनी म्हणलंय का पुण्याची गणना कोण करी. हे पुणे का? आता पुणे वेगळं आणि पुण्य वेगळं, न नळाचा आणि न बाणाचा. भाषेत बदल असतो ना. आता आपल्याला तिकडून नांदेड साईडकडून जर फोन आलेत, काय म्हणतात ते लोक? हा, कुठपर्यंत आल्या महाराज, कुठपर्यंत आल्या. बयाला बी आल्या आणि माणसाला बी आल्या. म्हणलं आल्या, जवळ आल्या, जवळ आल्या. हरीश महाराज आपण जात असतोय, अशीच आहे का नाही भाषा तिकडे. मग जेवण करून आल्या का आल्यावर जेवत्या? नाही म्हणलं आल्यावर जेवत्या, आल्यावर जेवत्या. तसं भाषेत बदल असतं. तसं पुणे वेगळं आणि पुण्य वेगळं. बघा, अर्थ नाही कळला की असं होऊ शकतं. बघा आपली इकडल्या 2 म्हाताऱ्या पंढरपूरला गेल्या आणि पंढरपूरला काय फॉरेनचे लोक आले. बघा राहुल महाराज. मग आता ते फॉरेनचे लोक करायचे हरिजी महाराज, वाव वंडरफुल, वाव वंडरफुल, वाव वंडरफुल. या म्हाताऱ्याने ऐकलं. या म्हणलं, माय हे वंडरफुलच करते माय मगाच्या धरून. दुसरी म्हणले, आपण जाऊन त्यांना सांगू. ह्या 2घी जणी गेल्या तिथं, त्यांना समजून सांगायला, अगं माय वंडरफुल नाही, हे पंढरपूर घे दर्शन. काही काही गोष्टीचा अर्थ नाही कळला की असं होऊ शकतं. बघा, म्हणून भावनायुक्त अंतकरणाने भाजला तर कुठल्या जातीचा, कुठल्या प्रांताचा कधीच विचार केला जात नाही. बघा, संप्रदायात काही अशा व्यक्ती होऊन गेला की त्यांचं कुळ सुद्धा माहित नाही. बघा, मैराळ जनक कोण कुळ त्याचे, महिमान तयाचे काय सांगू. कबीर मोमीन लथीफ मुसलमान,
सेना न व्हावी जाण विष्णुदास अशा व्यक्ती होऊन गेल्या बघा. विठ्ठल विठ्ठल एका वाक्यात सांगू, जो सर्वांना करता येतो त्याचं नाव परमार्थ आहे आणि ठराविक लोकांना करता येतो त्याचं नाव प्रपंच आहे. लग्न म्हणलं की आट आहे, वयाची आट आहे, जातीची आट आहे, कुळाची आट आहे, धर्माची आट आहे, नोकरीची आट आहे. परमार्थ म्हणलं की आहे का हे? हा, अजिबात नाही. आता मला सांगा, उदाहरणार्थ समजा या बाबांनी ठरवलं समजा लग्न करायचं, तर जमन का? नाही का? त्यांचं वय जास्त होतं आणि एखाद्या लहान बाळाने ठरवलं लग्न करायचं तर चालेल का? का? त्याचं वय कमी पडतं. यांचं वय जास्त होतं, त्याचं वय कमी पडतं. पण या दोघांनी ठरवलं आता कीर्तन ऐकायचं, प्रॉब्लेम आहे का? आलेत, बसलेत, ऐकतेत. हे परमार्थातले. कोण कोण भजन करू शकतं? 5 वर्षाच्या ध्रुवापासून ते 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत कोणीही भजन करू शकतं. म्हणून महाराज म्हणतात, सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. विठ्ठलाचंच का नाव घेतलं बरं? वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ महादेव आणि ल म्हणजे लक्ष्मीपती भगवान विष्णू पांडुरंग परमात्मा. म्हणून आपुला तो एक देव करुणे द्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. किंवा बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझ्या हरी वृत्ती राव. या नावाने देवाला भजा. लोक म्हणले नाही भजलं तर? महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म माया तरी गेला, जन्म माया नाही तरी गेला, जन्म सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला माया, नाही तरी गेला जन्म माया, करिता बरोबरी दुरावसे दूर, करिता बरोबरी दुरावसे दूर. नाही तरी गेला जन्म माया, नाही तरी जन्म माया, करिता बरोबरी दुरावसे दूर, करिता बरोबरी दुरावसे दूर. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म. नाही भजन केलं तर मिळालेला जन्म वाया जाईल. वाया जाणं कशाला म्हणायचं मी अगोदरच सांगितलं. जी वस्तू ज्याच्यासाठी आहे त्याच्यासाठी तिचा उपयोग झाला पाहिजे. नरदेह काय झोपण्यासाठी खाण्यापिण्यासाठी नाही दिलेला. येतं कुत्र्या मांजराच्या जीवनात आहे. हा, कुत्र्याला झोप येते सारखं आहे, माणसाला झोप येते सारखं आहे. कुत्र्याला भूक लागते सारखं आहे, माणसाला भूक लागते सारखं आहे. कुत्रं एक दिवस मरणार आहे आणि माणसं एक दिवस भजन नाही केलं तर कुत्र्यासारखेच मरणार. बा फरक काय? काय जीवनात आलात ना तर भजन करायचं आणि याच देहात देवाचं भजन घडत असतं. बघा ते भजन कसं करायचं सांगतो तुम्हाला, ऐका. तुझा ना भरोसा तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माते आणि मीठ भाकर सोडून देतो, सोडून देतो धनाच्या तू
लालसा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला प्रभूच्या लाग चरणाला सदा गारे सदा गारे सदा गारे भूपाळी तू सकाळी त्या श्रीरंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची तुला गोडी अभंगाची तुला गोडी अभंगाची भजनाची गोडी लागणं आवश्यक आहे बघा एक एक श्वासात भगवंताचं नाव आलं पाहिजे मुखाला श्वासात एक सुफी भजन आहे बघा आम्ही कथेत म्हणत असतो आमच्या हरीश महाराज आम्ही सुफी भजन आहे लोकांना वाटतं ते गाणं आहे का गाणं नाही ते सुफी भजन आहे बघा सांसों की माला पे सिमरू में श्री का नाम सांसों की माला पे सिमरू में श्री का नाम अपने मन की मैं जानू और श्री के मन की राम सांसों की माला पे सिमरू में श्री का नाम म्हणून भाषणाची गोडी लागली बघा शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है पण ऐका एका वाक्यात सांगू ज्याच्या अंगात पाप आहे त्याला भजन गोड लागत नाही रामेश्वर महाराज आणि ज्याच्या अंगात ताप आहे त्याला भोजन गोड लागत नाही आता एवढा सुंदर सप्ताह चालू एवढं सुंदर कीर्तन चालू आहे आणि एखादं म्हणलं ना आपल्याला कीर्तन बिर्तन काही आवडत नाही समजायचं याच्या अंगात पाप आहे सुंदर स्वयंपाक होऊन एखादं म्हणलं ना चवच नाही समजायचं याच्या अंगात ताप आहे आता एवढा सुंदर सप्ताह चालू सगळ्याला आवडतो का हे नाही काही तर अशी पत्रिका धरली हरीश महाराज अरे झोपा येऊ देत ना रे आता हे 7 दिवस आपलेच लोक आपल्या गोष्टीचा विरोध करतात ही मोठी शोकांती काय आज सप्ताह चालला तर काही लोक म्हणतात कशाला इतकाला पैसा इकडे कशाला खर्चायचा त्याचं गावासाठी जर काही केलं तर ते तरी उपयोगाला येईल अरे गुटख्या दारू त्याच्यात कितकाले तुम्ही पैसे घालता मग थोडा धर्म कार्यात जर खर्च झाला तर काय होईल हा अरे खोटा चित्रपट बघतो ना आपण त्याचा खर्च असतोय 70 ते 80 कोटी बरं बघून लोक सुधारले का बिघडले रामेश्वर महाराज राहुल महाराज बिघडलेच ना बरं त्या हिरोच्या मागे गुंड लागावा हरीश महाराज आतून म्हातारी म्हणती पर रे मरता काय नको मरत म्हणलं नाही मरत परत येते लटिके तेरुचे साच कोणा नाही पचे देवाचं नाव गोड आहे लोकाला आवडत नाही किती गोड आहे अमृताहुनी गोड नाम तुझे रे देवा नाम तुझे रे देवा मन माझे केशवा मन माझे केशवा कामान गे अमृताहुनी गोड
नाम तुझे रे देवा, नाम तुझे रे देवा, सांग पंढरी राया काय करो यासी काय ध्यानासी नये माझे, नये माझे अमृताभुनी गोड नाम तुझे रे देवा, नाम तुझे रे देवा. देवाचं नाव गोड आहे, लोकाला आवडत नाही म्हणून सांगतो तुम्हाशी भजा रे विठ्ठला. अरे हा माईक घ्या, याची वॉरंटी आहे. हा हे मिक्सर घ्या, याची वॉरंटी गॅरंटी आहे. साधा LED बल्ब घ्या हरीश महाराज, त्याची वॉरंटी गॅरंटी. लाल अक्षराने दुकानदार लिहून देतो. वर्षाच्या आत जर गेला तर बिंदास्त यायचं आणि घेऊन जायचं. पण ज्याच्यासाठी बल्ब लावायचा आहे तोच जर बल्ब लावता लावता गेला तर उजाड कोणासाठी. हा कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना, बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना. मन है हरि का दर्पण, मन में तुझे बसा कर, तू कर के कर्म अच्छे कुछ पुण्य धर्म कमा के, घरदार और धर्म तू प्रभु का गर ही कहना, बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना, पल का नहीं ठिकाना. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझे को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. रात के बाद होगा सवेरा, देखना अगर दिन का सुनेरा. पाप फूलों से रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली, खाली पिंजरा का. जिबड़ा 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 2 दिन का मेहमान, अब तुम कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम. बघा देहात आलात ना, देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या. बघा सांगन तुम्हाला, अरे काय बाबाचं हार्टचं ऑपरेशन ठरलं आणि हार्टचं ऑपरेशन ठरल्याच्या नंतर त्या बाबाला दवाखान्यात नेलं. डॉक्टरने खर्च सांगितला 50 लाख रुपये. हरीश महाराज बाबा म्हणले, बाबाचे मुलं म्हणले त्या डॉक्टर 50 काय 1 कोटी लागू द्या, पण बाबाला जिवंत करा, बाबाला वाचवा. डॉक्टरनी त्या बाबाचं हार्टचं ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन केल्याच्या नंतर डॉक्टरनी 50 लाख रुपयाची पावती त्या बाबाच्या हातात आणून दिली. बाबा रडायला लागले, बिल बघून रडायला लागले बाबा. डॉक्टरला दया आली. डॉक्टर म्हणे, बाबा बिल थोडं जास्त होतं का, कमी करू का? हे बघा अजून 5 लाख रुपये कमी करतो. हे बघा आता 45 लाख रुपये राहिले, पण एवढे 45 तुम्हाला भरावाच लागतील. तरीही बाबा रडायचं थांबत नाही. अजून डॉक्टरला दया आली. डॉक्टर म्हणे, बाबा अजून तुम्हाला बिल थोडं जास्त वाटतं का, अजून 5 लाख रुपये कमी करतो, पण आता 40 लाख राहिले ना, याच्या खाली बिल होणार नाही, एवढे 40 लाख रुपये तुम्हाला भरावाच लागतील. त्या बाबांनी डॉक्टरकडे पाहिलं आणि डॉक्टरला बोलले, बाबा डॉक्टर तू 50 काय
1 कोटी जरी बिल केलं असतं तरी मी भरलं असतं. रडू ह्या गोष्टीचं येतं की 2 तास माझं हृदय संभळस तर त्याचं बिल तू 50 लाख रुपये केलं. अरे अजून माझ्या पांडुरंगानं, अजून माझ्या भीमसेन बाबानं, अजून माझ्या नगद नारायणानं मला सांभाळलं पण अजून बिल पाठवलं नाही. रडू ह्या गोष्टीचं येतं. विठ्ठल 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 जगायला कोण आलेलं नाही, जगायला कुणीच आलेलं नाही, सगळे मरायलाच आलेले बघ. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पलतो तो ही तैसा झाला, देखत देखत ना तू पलतो तो ही तैसा झाला. म्हणे जीवनात आलात ना तर भजन करा बघा. म्हणून सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. हा, काही लोक म्हणतील महाराज आम्ही म्हातारे झाल्यावर भजन करू. अरे आपल्याला माहित आहे का आपण म्हातारे होणार आहे? आजचा काळ उद्या आपल्या हातात असेल का? हा आहे का? मग आजचा काळ आपल्या हातात आहे ना, आजच भजन करून घ्यायचं. आणि ते कसं करायचं? विठोबा रखुमाई बस 2 मिनिट तुम्हाला आतापर्यंत मी त्रास दिला काही? टाळी वाजा म्हणलं, भजन करा म्हणलं, हा आणि तुम्ही बी खुशाल ग बसले राव. हा काही म्हणलं तरी हा. आता ऐका 2 मिनिटं फक्त हातावर घ्या सर्वांनी. जय हो. जे कुणी हातावर घेणार नाही, सप्ताह कुणाचा माहिती आहे ना? भीमसेन बाबाचा सप्ताह आहे. हा सर्वांनी हातावर घ्या, हातावर घ्या सर्वांनी. घेतले का? आता 2 मिनिटं सर्वांनी भजन करायचे बघा. श्रीराम जय राम जय जय राम, एक साथ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम टाळी, टाळी, टाळी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम टाळी, टाळी, टाळी.
झालंय आपलं फक्त 5 मिनिटं घेणार आहे. जाता जाता फक्त 5 मिनिटं घेणार आहे. बघा आज आपले लोक आपल्या गोष्टीचा विरोध करतात. ही मोठी शोकांतिका अगोदरच मी सांगितलं. आज कुठल्याही मुसलमानाला विचारा तुम्ही अल्लाह आहे का, ते आहेच म्हणणार. एक मुसलमान मला असा दाखवा अल्लाह नाही म्हणणारा, कीर्तन करायचं बंद करतो. पण 50% हिंदू मी तुम्हाला असं दाखवतो की ते देवच नाही म्हणतात. ही मोठी शोकांतिका आहे. म्हणून भूक लागली एवढं खाणं प्रकृती आहे, भूक लागली त्याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही आपल्या महाराष्ट्राची, ही आपल्या भारताची संस्कृती आहे. म्हणून आपण आपल्या संस्कृतीला जपत चला. इतर देश जेव्हा भारताकडे पाहतात तेव्हा भारतामध्ये काय आहे पाहण्यासारखं? भारतामध्ये पाहण्यासारखं काहीच नाही. भारतामध्ये पाहण्यासारखं आहे ती फक्त संस्कृती. म्हणून आपण आपल्या संस्कृतीला जपत चला. आणि ज्या शिवाजी महाराजांना, ज्या शंभू महाराजांना आपल्यासाठी बलिदान दिलं ना, त्या शिवाजी महाराजाबद्दल, शंभू महाराजाबद्दल स्वाभिमान बाळगा. अरे 33 कोटी देवांच्या अब्जावधी मंदिर असतील, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्याने मंदिर केलं त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एक म्हणे महाराज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल कीर्तनात बोलतात, छत्रपती शिवाजी महाराज का देव होते का? म्हणलं छत्रपती शिवाजी महाराज देव होते का नाही ते मला माहित नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांमुळं मंदिरातला देव सुरक्षित आहे हे मी गॅरंटीने सांगू शकते. हे उपकार कोणाचे असतील ते हे उपकार छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. अरे बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील, पण आईच्या स्वप्नातलं स्वराज्य उभा करणारा एकच राजा होऊन गेला, त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल, शंभू महाराजाबद्दल स्वाभिमान बाळगा. झालं माझं कीर्तन.